नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परम करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी जितेंद्र अमृतकर तुमचं स्वागत करतो. आपण येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या दृष्टीने इंग्लिश विषयांचे काही प्रश्नपत्रिका संच मागच्या काही दिवसात टाकतोय. आता हा 6वा प्रश्नपत्रिकेचा संच आहे जो येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला अत्यंत उपयोगाचा ठरणार आहे. सुरुवात करूया. याच्यामध्ये आपण ग्रामर, व्होकॅब्युलरी असे सर्व सेक्शन्स कव्हर केलेले आहेत. चला आता पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न दिसतोय आपल्याला, चेंज द फॉलोइंग इनटू यस नो टाईप. काय म्हटलं याच्यामध्ये आपल्याला फक्त यस नो टाईप प्रश्न तयार करायचा आहे. याला आपण व्हर्बल प्रश्न म्हणतो. तर शी ड्रीव अ पिक्चर. ड्रीव लक्षात घ्या मित्रांनो, पास्ट टेन्स आहे. जर हा पास्ट टेन्स आहे आणि आपल्याला व्हर्बल तयार करायचं आहे तर आपलं उत्तर डीड ने सुरू होणार पाहिजे. एकच पर्याय झालं उत्तर. फक्त काय लक्षात ठेवायचं का आपल्याला, यस नो टाईप म्हणजे व्हर्बल. याला दुसरं नाव लक्षात घ्यायचं, व्हर्बल टाइप ऑफ क्वेश्चन. टेन्स होता पास्ट, ड्रीव. तर डीड शी ड्रॉ, या ठिकाणी डीड अँड ड्रॉ हे पण होणं गरजेचं होतं. प्रश्नचिन्ह गरजेचं होतं. आता समजा हाच प्रश्न मी तुम्हाला चेन वाईज साठी विचारला, समजा काय उत्तर द्याल? शी ड्रीव अ पिक्चर. बोला, शी ड्रीव तिने रेखाटलं म्हणजे काय? अ पिक्चर. मग सुरुवात होईल अ पिक्चर. बोला पुढे काय येत आहे? टूबीचं रूप घ्यावं लागेल आपल्याला, वॉज, आणि V3 घ्यायला लागेल, ड्रॉन. ड्रॉ, ड्रीव, ड्रॉन, आणि मग बायची रचना करायची, बाय हर. ठीक आहे. यालाच क्वेश्चन टॅग लावायचा असेल तर काय कराल? ऍड अ क्वेश्चन टॅग. सिंपल पास्ट आहे. क्वेश्चन टॅग करायचं असेल तर पूर्ण वाक्य लिहायचं आणि डिडंट शी. क्वेश्चन टॅग करताना आपल्याला डिडंट शी करायचं. पाहून घ्या, एकाच वाक्याला आपण व्हर्बल पण तयार केला, चेन वाईज पण केला, क्वेश्चन टॅग पण केला. कारण आता काही परीक्षा जवळ येत आहे. एकाच वाक्याला वेगवेगळ्या पद्धतीने कसं काय आपल्याला टॅली आणि टॅकल करता येईल हे सगळं सांगण्याकरता आपण हे सगळे व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. चला पुढच्या प्रश्नाकडे बघा. आता याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी डीड. पुढचा प्रश्न पहा. आता चेंज द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच. कोर ग्रामरच्या सेक्शनला या ठिकाणी घेतलंय आपण. चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. पहिले पाहून घ्यायचं, शी सेड टू हिम. आय सी यू. आय सब्जेक्ट आहे, सी वर्ब आहे, आणि यू ऑब्जेक्ट आहे. म्हणजे सरळ असर्टिव्ह सेंटेन्स आहे. तर सेड टू चा टोल्ड होणं गरजेचं होतं. सेड टू पण चालतं तसं काही नाही, पण टोल्ड घेतलं तर योग्य राहील. दॅट बरोबर आहे. शी सेड, ती म्हणते. बघा, ती म्हणते म्हणजे बोलणारी मुलगी आहे, आणि ती म्हणते आय सी यू. तर आयचा या ठिकाणी शी होणं गरजेचं होतं. हे पहिलं उत्तर चुकलंय, म्हणजे पहिला पर्याय चुकला. शी सेड टू हिम दॅट. शी बरोबर आहे आता, आणि सी प्रेझेंट टेन्स आहे. सेड टू पास्ट व्हर्ब असल्यामुळे सी चा सॉ होणं गरजेचं होतं. इथे डायरेक्ट सीन केलंय. वाक्य चुकवायचं आहे त्यांना, हे पण गलत झालंय. हे दोन्ही चुकले. शी टोल्ड. टोल्ड हे जास्त करेक्ट आहे सेड टू पेक्षा. दॅट, शी, सॉ, तिने पाहिले. कोणाला? यू म्हणजे जो ऐकतोय त्याला. मग या ठिकाणी यू मुळे इथे हिम बरोबर आहे. हे वाक्य बरोबर आहे. तिसरं हे का चुकलं मग आता? शी टोल्ड हिम दॅट ही सॉ. ही नाही येणार, कारण आय सॉ कोण म्हणताय? ती मुलगी म्हणते, म्हणून शी सॉ. म्हणून ही जो घेतला इथे गलत आहे. याचं उत्तर आपल्याला 3 नंबरचं अपेक्षित आहे. ओके, येतंय लक्षात तुमच्या. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे की कोणतं चुकीचं आहे. ग्रॅमॅटिकली 3 बरोबर आहे आणि एक आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे, म्हणजे रॉंग सेंटेन्स शोधायचं आहे आपल्याला, चुकीचं. 50,000 रुपीज. इथं यस आहे, पण इथं पुढे अ बिग अमाऊंट आहे, त्याच्यामुळे इथं इज घेणं बरोबर आहे. 350 रन्स इज अ बिग स्कोअर. म्हणजे जर इथे एक संख्या येत असेल पण हे पुढे एक युनिट बनत असेल, एकक बनत असेल, तर त्याला इज सिंग्युलर वर्ब वापरता. पहिलं वाक्य बरोबर आहे. 10 माइल्स. आता माइल्स आलेलं आहे आणि पुढे अ शॉर्ट डिस्टन्स आहे. याच नियमाप्रमाणे इथे इज पाहिजे होता. हे वाक्य चुकीचं आहे. चुकीचं निवडायचं असेल तर हेच निवडावं लागेल. बाकीचे का बरोबर आहे? आता 5 इयर्स इज. बघा परत इज आले, हेच योग्य आहे. आता वन वाक्याचा करता आहे बेसिक. वन ऑफ द बुक्स. बुक्स नंतर इज असा नाही विचार करायचा. वन ऑफ द बुक्स इज डॅमेज. किती पुस्तकं डॅमेज झाले? एक झालेलं आहे, कारण वाक्याचा करता हा वन आहे. वन ऑफ द बुक्स, पुस्तकांपैकी एक पुस्तक म्हणून येणारी वर्ब सिंग्युलर आहे, जी करेक्ट आहे. हे पण वाक्य बरोबर आहे. मग गलत कोणतं? तर 2 नंबरचं. आणि बरोबर केव्हा आलं असतं जर इथे इज असतं तर, पण आर दिलेला आहे कारण वाक्य चुकवायचं होतं.
याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा टॉपिक म्हणतात. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जो महत्वाचा एक टॉपिक समजला जातो. पुढे पाहता, रिराईट द सेंटेन्स युझिंग, काय करायचं इथं आपल्याला नो सुनर दॅन घ्यायचा आहे, जो आपण ॲज सून ॲजच्या बदल्यामध्ये वापरला जातो. हा मुद्दा जो आहे हा ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कव्हर होतो. हा मुद्दा ट्रान्सफॉर्मेशन या टॉपिक मध्ये कव्हर होतो. ॲज सून एज शी हिअर्स द न्यूज शी विल राईट अ लेटर. ज्या क्षणी ती न्यूज ऐकते ती पत्र लिहिणार आहे. मग या ठिकाणी ॲज सून एज आहे, इथं यस आहे तर ड झाला पाहिजे. नेहमी एक वाक्य लक्षात ठेवा तुम्ही, का जेव्हा पण आपल्याला ॲज सून एज वापरण्याची वेळ येणार आहे, चारी पर्याय घेऊ इथे, ठीक आहे. तर बघा, त्या ठिकाणी ॲज सून एजच्या ठिकाणी जेव्हा आपल्याला नो सुनर वापरायची वेळ येणार आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, नो सुनर अगोदर घ्यायचं आहे. नो सुनर नंतर डू, डज, डीड किंवा ऑक्झिलरी वर्ब घ्यायचे, मग सब्जेक्ट घ्यायचा आहे, मग मेन वर्ब, मग अर्ध वाक्य, मग दॅन नंतर पुढचं वाक्य जसंच्या तसं. या नियमाप्रमाणे जर फॉलो झालात तर उत्तर कधीच चुकणार नाही तुमचं. ॲज सून एज ही हिअर्स आहे, मग नो सुनर डज ही हिअर द न्यूज दॅन, हे पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं काय चुकलं, नो सुनर ही हिअर्स, नो सुनर नंतर ऑक्झिलरी पाहिजे, हे चुकलं. नो सुनर डज बरोबर आहे, हिअर पण बरोबर आहे, इथं दॅन करून दिलेलं आहे, देन करून दिलाय, दॅन पाहिजे आपल्याला, कारण ते चुकवायचं आहे. नो सुनर डज बरोबर आहे, ही बरोबर इथं यस लावून दिलाय, यस नको पाहिजे, हे पण चुकलं. एकच बरोबर आहे ते म्हणजे पहिलं. तर बघा अशा पद्धतीने लक्षात ठेवा, कारण लवकरच परीक्षा येतात आहे पुढे तुमच्या. पुढे आता गोपाल डिड नॉट सी आय टू आय, काय म्हटलेलं आहे, गोपाल डिड नॉट सी आय टू आय, म्हणजे गोपाल या ठिकाणी आय टू आय बघू नाही शकला विथ मिस्टर नेहरू ऑन सम पॉइंट्स. काही पॉइंट्स होते त्याच्यामध्ये मिस्टर नेहरूंशी गोपाल आय टू आय करू नाही शकलेले आहे. आय टू आयचा आपल्याला अर्थ विचारला आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड आय टू आय. काय शब्द होता, आय टू आय, नाही करू शकले. आय टू आय म्हणजे चॅलेंज, डिस्प्यूट, ऍग्री आणि ऍक्सेप्ट. काय वाटतं, आय टू आय नाही करू शकले म्हणजे काही गोष्टींशी ते ऍग्री नाही झाले. कारण चॅलेंज नाही करू शकले असं काय होणार नाही, वाद नाही घालू शकले, कारण तिथं वाद थोडी घालायचा आहे, आणि स्वीकारू नाही शकले त्याच्यापेक्षा ऍग्री नाही झालं. आय टू आय म्हणजे काय, ऍग्री असा अर्थ, आणि ते नाही झाले म्हणून इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे. आपल्या अंडरलाईन वर्डचा अर्थ काय घ्यावा लागेल, ऍग्री. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये आर्टिकलशी रिलेटेड प्रश्न कव्हर केला आहे. एक नियम कायम लक्षात ठेवा, क्रिकेट एक खेळाचं नाव आहे, खेळाचं नाव असेल, खेळांची नावे असेल तर आर्टिकल वापरत नाहीत. खेळांची नावं असेल तर आर्टिकल वापरायचं नाही. पर्वत शिखरांच्या पूर्वी आर्टिकल वापरायचं नाही. हे काही बेसिक नियम लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नो आर्टिकलचा पर्याय घ्यायचा. पर्याय क्रमांक 4. पटकन असं उत्तर तुमचं क्विक आलं पाहिजे त्या वाक्याकडे पाहिल्याबरोबर. क्रिकेट आहे, आर्टिकल वापरायला लावताय, नो आर्टिकल, खेळाचं नाव आहे कारण. ठीक आहे, पुढे पाहता, फिल इन द ब्लँक विथ द आन्सर गिवन इन द ऑप्शन आयदर. परत सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचा टॉपिक या. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट, योग्य कर्त्याला योग्य क्रिया पण मॅच करायची आहे. आयदर आणि ऑर ने जोडले. नियम लक्षात ठेवा मित्रांनो, आयदर ऑर, नायदर नॉर आणि नॉट ओनली बट ऑल्सो ने जोडलेल्या दोन सब्जेक्ट नंतर येणारी वर्ब दुसऱ्या सब्जेक्ट प्रमाणे ऍग्री करायची, दुसऱ्या सब्जेक्ट प्रमाणे. मग आयदर द चाइल्ड ऑर द मिल्कमन, सिंग्युलर आहे, नॉकिंग ऍट द डोअर, एक तर बालक किंवा मिल्कमन, गवळी दूध देणारा, त्या ठिकाणी नॉकिंग ऍट द डोअर कोणीतरी एकच जण करते. मिल्कमन सिंग्युलर आहे तर तुम्हाला आर नाही चालणार, वेअर नाही चालणार, हॅव नाही चालणार, हे सगळे अनेक वचन आहे. सिंग्युलर, थर्ड पर्सन सिंग्युलर, इज घ्यायला लागेल. पर्याय क्रमांक 2. नियम लक्षात ठेवा आणि पुन्हा बघा व्हिडिओ. जर तुम्हाला असं वाटत असेल की हा नियम आपला अजून चांगला लक्षात राहा, बॅकवर्ड फॉरवर्ड करून हे कायम स्वरूपी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल. नेक्स्ट पुढे पहा, द एन्शियंट ग्रीक्स, जे एन्शियंट ग्रीक्स होते म्हणजे ग्रीक लोक होऊन गेले पूर्वीच्या काळामध्ये, ते मोर बाय कन्व्हर्सेशन, ते कन्व्हर्सेशनने जास्त अभ्यास केला असं म्हणायचंय. विथ द टीचर्स दॅन फ्रॉम बुक्स, म्हणजे बुक्स पेक्षा पण त्यांनी टीचर्सच्या कन्व्हर्सेशनने अभ्यास जास्त करून टाकला. बरोबर. तर मग द एन्शियंट प्राचीन लोक मग स्टडी नाही म्हणता ना, कारण ते आता नाही करत. हॅज का नाही घ्यायचं, कारण की
ग्रीक्स अनेक वचन आहे, हॅज नाही चालणार. अनेक वचनाला आपल्याला हॅव पाहिजे होता. स्टडीड चालेल आपल्याला, आणि हॅज पुन्हा नाही चालणार, कारण की ते अनेक वचन आहे. अनेक वचनाला आपण हॅज नाही वापरू शकत. स्टडीड सिंपल पाथचा पर्याय घ्यायला लागेल आपल्याला, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने तुम्हाला इलिमिनेट करा. जर योग्य तुम्हाला येत नसेल ना, चुकीचे पर्याय बाहेर काढत चला, तरी पण तुमचं उत्तर योग्य तुम्हाला निष्कर्षापर्यंत नेहमी पोहोचता येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न आहे इफ, 9 नंबरचा प्रश्न आहे. 9 नंबरचा आहे बघा. इफ आवर डॅश डॅश आर हेल्दी इन माइंड. याच्यापूर्वी विचारला आयोगाने प्रश्न, जर आपले डॅश डॅश हेल्दी इन माइंड असतील, कोणते 4 पैकी? सन इन लॉ म्हणजे जावई, आणि आर म्हटलं म्हणजे अनेक वचन करायचं आपल्याला. दे विल ट्रीट आवर डॉटर्स प्रॉपरली. जर आपले जावई चांगले असतील तर ते आपल्या मुलींना चांगली वागणूक देतील, जर ते हेल्दी इन माइंड असतील तर. आता अनेक वचन करायचं. सन इन लॉ. सन इन लॉ हे कंपाऊंड नाऊन आहे, लक्षात घ्या, म्हणजे संयुक्त नाम आहे. याच्यात प्रेपोजिशन आलंय, तर प्रेपोजिशन आल्यानंतर पहिल्या नामाचं अनेक वचन करायचं. नॉर्मली आपण दुसऱ्या नामाला अनेक वचन करतो. उदाहरणार्थ बघा, जर या ठिकाणी रीडिंग हॉल आलं तर आपण जनरली दुसऱ्या नामाला प्लुरल करतो, पण प्रेपोजिशन आलं तर पहिल्या नामाला प्लुरल करायचं, पहिल्या. मग सन इन लॉ म्हणजे जावई, तर सन्स इन लॉ पहिलं बरोबर येईल. याच्यामध्ये कुठेच नाही प्लुरल केलंय, इथे केलंय, पण इथे पण करून दिलंय, हे गलत आहे. इथे काहीच केलं नाही, इथे करून दिलं, हे पण गलत आहे. तर पर्याय क्रमांक 1 घ्यायला लागेल. प्रेपोजिशन आलं तर संयुक्त नामात पहिल्या नामाला प्लुरल करायचं. कमांडर इन चीफ. अजून याच्यातला एक शब्द काय आहे? कमांडर इन चीफ, मॅन ऑफ वॉर. बघा याच्यातले असे उदाहरणं आहे. पासर बाय, तर याला पहिल्या आता याला यस नाही लागणार, याला मेन व्हील म्हणजे मॅन ऑफ वॉर म्हणजे लढाऊ शस्त्रास्त्रांचं जहाज, असा त्याचा अर्थ होतो. तर सगळे हे शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा हे सगळं बघून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट, टू फॉलो हिज ऍडवाइस सीम्ड लॉजिकल. बरोबर, जर त्याचा ऍडवाइस फॉलो करायचा असेल तर हे लॉजिकल वाटतंय. कसं वाटतंय? लॉजिकल वाटतंय. व्हॉट टाईप ऑफ, कोणता टाईप आहे? अंडरलाईन वर्ब, अंडरलाईन केलेलं आहे. टू फॉलो काय असतं? 2+V1. बोला बरं, सांगा पटकन. 2+V1 काय असतं? पर्याय न पाहता पण सांगता आलं पाहिजे. पर्याय फक्त याच्याकरता पाहिजे का गोल कुठल्या याला करायचं आहे? आता उत्तर माहिती आहे, इन्फिनिटिव्ह. पण इन्फिनिटिव्ह 1, 2, 3 ला पाहावं लागेल ना. मग व्हर्बलेस नाही म्हणत त्याला. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे VING असतं. ऍडव्हर्बियल म्हणजे ऍडव्हर्ब म्हणून काम करणारे शब्द असतात. आणि इन्फिनिटिव्ह 2+V1 ला इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. उत्तर आपलं 4 नंबरचं आपल्याला हवं आहे. येतं लक्षात? चलो पुढचा प्रश्न बघा. आता 10 प्रश्न झाले, निम्मे प्रश्न झाले आपले. पुढच्या आपण प्रश्नांना सुरुवात करू. आता चूज द करेक्ट वर्ड. आपल्याला चूज द करेक्ट वर्ड निवडायचा आहे, म्हणजे हा थोडासा व्होकॅब्युलरी बेस प्रश्न आपल्याला दिसतोय. अ पर्सन हु इज वुमनिश इन हिज हॅबिट्स. वुमनिश म्हणजे असा माणूस की जो वुमनिश म्हणजे बाईसारखं करेल. बाईला म्हणतो आपण त्याला, बाईल वेडा. मनुष्य असा बाईसारखा करेल त्याला काय म्हटलं जातं? फेमिनिस्ट. फेमिनिस्ट म्हणजे महिलांविषयी लिहिणारा, महिलांविषयी जो लिहितो तो फेमिनिस्ट आहे, तो बाईला नाहीये. इफेमिनेट आपल्याला पर्याय घ्यायचा. त्याचा अर्थ बाईल वेडा किंवा नपुंसक किंवा त्या पद्धतीने आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. फिलेंडरर एक आहे आणि एक आहे फिलॉजिनिस्ट. कुठलाही पर्याय या ठिकाणी आपल्याला बसत नाहीये. फिलेंडर महिलांना फिरवणारा असतो, म्हणजे त्यांच्याशी अफेअर करतो. इफिमिनेट असा एक पर्याय घेतलं योग्य. नेबळट, घाबरट, नपुंसक, बाईले अशा अर्थाचा आपल्याला हा पर्याय 2 नंबरचा स्वीकारावा लागेल. ठीक आहे, पुढे पहा. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायला लावलंय. पॅसिव्ह व्हॉइस थोडा अवघड प्रश्न याच्याकरता आपण घेतला आहे, कारण की यामध्ये आपल्याला प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. डीडने प्रश्न विचारलाय. पॅसिव्ह व्हॉइस करताना कधीच उत्तरामध्ये डू, डज, डीड येत नाही. डू डज काढून टाकायचा, त्याच्या बदल्यामध्ये एम इज आर ने सुरू होणारा वाक्य पाहिजे. डीड काढून टाकायचा, घ्यायचा नाही उत्तरात, तर वॉज वेअर ने वाक्य सुरू होणार पाहिजे, कारण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. डीड यू राईट अ लेटर, तू पत्र लिहिलं का? तुझ्याकडनं पत्र लिहिलं गेलं का? डीडची सुरुवात एक तर वॉज किंवा वेअर नाही तर वेअर आहे. वेअर नाही पाहिजे आपल्याला, वेअर किंवा वॉज पाहिजे, लक्षात घ्या. आणि अ लेटर म्हणून वेअर पण नाही चालणार, हॅड नाही चालणार, वॉज
वेअर, वेअर आणि अ लेटर हे नाही बसणार, सिंग्युलर आहे ते. वॉज अ लेटर रिटन बाय यू, आलं उत्तर बाहेर. पटकन निष्कर्षापर्यंत पोहोचायचं. हा व्हर्बल टाईप प्रश्न आहे. व्हर्बलचं उत्तर व्हर्बल नाही द्यायचं. डू डज डीडची जागा वॉज वेअर घेईल, आणि म्हणजे डीडची जागा वॉज वेअर घेईल, आणि डू डज ची जागा एम इज आर घेईल. नेहमी लक्षात ठेवा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. पुढे चूज द करेक्ट सेंटेन्स, योग्य पर्याय निवडायचा आहे. एकापेक्षा जास्त वाक्य दिलेले आहेत. एकापेक्षा जास्त वाक्य दिले, खाली पर्याय आहेत. करेक्ट सेंटेन्स निवडायला लावलंय मित्रांनो. करेक्ट सेंटेन्स, टेल मी. तुम्हाला मी एक रचना सांगितलेली आहे. टेल मी, मला सांगा वेअर युअर बुक इज, तुझं पुस्तक कुठे आहे. इथे वेअर आलेलं आहे, इथे वेअर आलेलं आहे, इथे वेअर आलेलं आहे, आणि कुठेच प्रश्नचिन्ह नाहीये. मग WH नंतर प्रश्न तयार करायचा असेल तर WH नंतर आपल्याला ऑक्झिलरी आणि सब्जेक्ट पाहिजे, आणि WH वर्ड कंजंक्शन असेल तर नंतर सब्जेक्ट वर्ब पाहिजे. बघा, हा जर कंजंक्शन ऍसर्टिव्ह वाक्य असेल, इम्परेटिव्ह असेल, कंजंक्शन म्हणून सब्जेक्ट वर्ब येईल WH वर्ड नंतर. प्रश्न तयार करायचा असेल तर WH नंतर ऑक्झिलरी येईल. प्रश्नचिन्ह कुठेच नाही, वेळ नंतर वॉज आलेला आहे, हे प्रश्नार्थी झालं, हे नाही येणार. टेल मी वेअर इज युअर बुक, सांगा मला पुस्तक कुठे, प्रश्नचिन्ह नाहीये. वेअर युअर बुक इज पाहिजे होतं, हे पण गलत झालं. टेल मी वेअर युअर बुक इज, बघा हा कंजंक्शन आहे आता, कारण प्रश्नचिन्ह नाहीये, म्हणून कंजंक्शन म्हणून जर आपल्याला वापर करायचा असेल त्याचा तर सब्जेक्ट वर्ब, युअर बुक सब्जेक्ट इज वर्ब आहे. हे एकमेव वाक्य बरोबर आहे, 1 नंबरचं. ओनली याचा पर्याय घ्यायला लागेल आपल्याला. कळलं का मला सांगा, हे लक्षात आलं तुमच्या. जर प्रश्न चिन्ह असेल आणि WH वर्ड आला तर वेअर आर यू गोईंग, वेअर आर ऑक्झिलरी वर्ब, यू सब्जेक्ट, आणि नंतर पुढची रचना. पण कंजंक्शन म्हणून आला वेअर, तर ही जी ऑक्झिलरी दिसते, ही जी ऑक्झिलरी दिसते, ही वाक्याला चुकीचं बनवते. प्रश्न नसताना तुम्ही WH नंतर ऑक्झिलरी घेताय, चालणार नाही. तर वेअर युअर बुक इज असा पर्याय पाहिजे. 1 नंबर, फक्त 1 नंबरच वाक्य बरोबर आहे. ओके, लक्षात ठेवाल. नेक्स्ट 14 नंबरचं वाक्य बघा. व्हॉट इज द सिनॉनिम विचारलंय आता. सिनॉनिम म्हणजे समानार्थी. सिनॉनिम विचारलंय आपल्याला. अब्स्टेन फ्रॉमचा समानार्थी शब्द वाक्य वाचायचं. अशा वेळेला वाक्य वाचून अजून थोडं चांगलं समजेल. टू बी हेल्दी, जर तुम्हाला निरोगी असं राहायचं असेल तर वन शुड ऍब्स्टेन फ्रॉम स्मोकिंग. तर एखाद्याने स्मोकिंग पासून ऍब्स्टेन फ्रॉम व्हावं. मग काय वाटतं तुम्हाला, स्मोकिंग करावं? अर्थ नाही माहिती, अंदाज लावा. तर अँड अल्कोहोलिझम, जर तुम्हाला हेल्दी असायला हवंय तर तुम्ही अल्कोहोलिझम म्हणजे दारू पिण्यापासून आणि स्मोकिंग पासून ऍब्स्टेन फ्रॉम राहायला पाहिजे. ऍब्स्टेन फ्रॉम म्हणजेच काय, एन्जॉय, एक्सेप्ट, नॉट टू बी इंडल्जिन, त्याच्यात गुंतायला नको पाहिजे, म्हणजेच ऍब्स्टेन फ्रॉम. आणि नन ऑफ दिस नाही चालणार, कारण 3 नंबरचं बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे गेट रीड ऑफ, याचा अर्थ काय झाला, गेट रीड ऑफ म्हणजे त्यापासून सुटका करून घेणे, दूर राहणे. नॉट इंडल्जिन, न गुंतणे, अशा प्रकारचा पर्याय आपल्याला घेणं अपेक्षित आहे आणि योग्य आहे. ठीक आहे, 15 नंबर बघा. आपल्याला योग्य ते क्रियापदाचं रूप वापरायचं आहे. रीना डिड नॉट गो टू स्कूल यस्टरडे. यस्टरडे चुकून झालं. रीना डिड नॉट गो टू स्कूल यस्टरडे. रीना काल आहे बघा, यस्टरडे शाळेत गेली नाही, डिड नॉट पास्ट टेन्स आहे. ॲज शी डॅश डॅश हर होमवर्क, कारण तिने तिचा होमवर्क टिंब मग केलेला नव्हता, बरोबर. मग ती काल स्कूलला गेली नाही कारण तिने तिचा होमवर्क पूर्ण केलेला नव्हता. म्हणजे ती पहिले क्रिया व्हायला पाहिजे होती, म्हणून याच्या पण पहिले ती क्रिया व्हायला हवी होती पण तिने नाही केली, म्हणून सिंपल पास्टला आपल्याला पास्ट परफेक्ट चा पर्याय घ्यायला लागेल, कारण बॅक टू बॅक नाही क्रिया आहे. तिने केला नव्हता म्हणजे ती क्रिया पूर्ण भूतकाळात व्हायला हवी होती. हॅड नॉट फिनिश्ड हा पर्याय घ्यायला लागेल. शी येतं, हॅ कधीच नाही चालणार, विल पण नाही चालणार, आणि हॅज नॉट फिनिश्ड का नाही घेणार, कारण की साध्या भूतकाळाच्या पहिले एक क्रिया व्हायला पाहिजे होती जी पूर्ण भूतकाळात, पण निगेटिव्ह वाक्य म्हणून हॅड नॉट आणि V3 येईल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी गरजेचं आहे. नेक्स्ट, ही इज पेंटर ऑफ द डे. आर्टिकल वापरायला लावलंय. ही इज, पाहून घ्या की ही इज डॅश डॅश पेंटर ऑफ द डे, म्हणजे काहीतरी एक फंक्शन वगैरे असेल तर तिथं पेंटर ऑफ द डे, ही इज द पेंटर ऑफ द डे, कारण की ऑफ द डे हे त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आहे. ही इज डॅश डॅश पेंटर, पेंटर या नामानंतर ऑफ द डे हे अतिरिक्त
अधिक माहिती सांगणारे शब्द त्याला निश्चित करताय, म्हणून द पेंटर, ही इज द पेंटर ऑफ द डे. द घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा विविध नियमांना कव्हर करून 42 व्हिडिओज तयार होतील. तयार करून परमकरी अकॅडमीच्या ऍपवर 999 रुपयाला आपण या ठिकाणी टाकलेले आहेत, ज्याची 2 वर्ष व्हॅलिडिटी आपल्याला मिळणार आहे. कितीही वेळा ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकताय. या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक मी तुम्हाला शेअर करणार आहे, तर तुम्ही नक्की त्याला बघा, वाटलं तर घ्या ते, नाही तर मित्रांना ते शेअर करा. ठीक आहे, पुढे जाऊ. आता 17 नंबर बघा, जया सेड टू द गर्ल. या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच केलेलं आहे, आपण कोअर ग्रामर घेतलंय जास्तीत जास्त परीक्षेच्या दृष्टीने. तर बघा, जया सेड टू द गर्ल, दोन्ही मुली बोलणार आहे. जया त्या मुलीला म्हटली व्हाय आर यू क्राईंग. बघा, कुठल्याही WH नंतर प्रश्न तयार होणार असेल तर ऑक्झिलरी आणि सब्जेक्ट आहे. पण जेव्हा ही इनडायरेक्ट स्पीच करायला आपण स्टेटमेंट तयार करू, तर ह्या WH नंतर आपल्याला सब्जेक्ट आणि वर्ब रचना करायची, हे कायम लक्षात ठेवा. हाच WH वर्ड आपल्याला कंजंक्शन म्हणून वापरायचा आहे. हाच WH वर्ड आपल्याला कंजंक्शन म्हणून वापरायचा आहे, लक्षात घ्या. हा, तर मग जया सेड टू द गर्ल. आता प्रश्न आहे म्हणून सेड टू नाही येणार, आस्क पाहिजे आपल्याला, हे नाही येणार आता. हा, जया आस्क द गर्ल व्हाय. व्हाय कंजंक्शन आहे. यू म्हणजे त्या मुलीला म्हणते म्हणून व्हाय शी. ॲमिदारचा वॉज वेअर क्राईंग, हे बरोबर आहे. तिसरं का चुकलं, जया आस्क द गर्ल व्हाय. व्हाय वॉज आलाय बघा. व्हाय जर WH वर्ड कंजंक्शन म्हणून येणार असेल, प्रश्न नसेल कंजंक्शन, तर सब्जेक्ट वर्ब पाहिजे, जो इथे आलाय सब्जेक्ट वर्ब. हे गलत आहे. हे प्रश्नार्थीच रचना करण्याचा प्रयत्न केला. जया आस्क द गर्ल इफ. इफ नाही चालणार, हे यस नो टाईप मध्ये इफ चालतो. हा यस नो प्रकारचा प्रश्न नाहीये, हा WH प्रकारचा प्रश्न आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं होतं. पुढे पाहता, शी विल हॅव संग अ सॉन्ग. चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायला लावला. दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. शी विल हॅव संग. विल हॅव आहे फ्युचर, फ्युचर परफेक्ट टेन्स. विल हॅव आहे, तर उत्तरात आपल्याला बीन शब्द येणं अत्यंत गरजेचं आहे. शी विल हॅव संग काय, अ सॉन्ग. अ सॉन्ग ने सुरुवात व्हायला पाहिजे सगळ्याच ठिकाणी. अ सॉन्ग विल बी. विल बी नको, हा सिंपल फ्युचर झाला. फ्युचर परफेक्ट पाहिजे. अ सॉन्ग विल बी नको. अ सॉन्ग वुड नको. विलचा वुड इनडायरेक्ट स्पीच मध्ये करता, चेंज द व्हॉइस मध्ये नाही. अ सॉन्ग विल हॅव बीन संग. 4 नंबरचा पर्याय घ्यायचा आहे. विल हॅव आहे, विल हॅव बीन संग. 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी आपल्याला घ्यायला लागेल. ठीक आहे, 18 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने तुम्ही द्यायला पाहिजे. पुढे, द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड डॅश डॅश व्हेरी फास्ट. द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड आहे, काय म्हटलंय त्याच्यामध्ये, द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगाची लोकसंख्या. द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड. हा, मग पॉप्युलेशन काय आहे, सिंग्युलर झालं, अनकाउंटेबल आहे, म्हणून आपलं सिंग्युलर वर्ब घ्यायला लागेल. आणि काय म्हटलं, व्हेरी फास्ट म्हणजे जगाची लोकसंख्या व्हेरी फास्ट. राईज म्हणजे वाढते, अशा अर्थाने घ्यायचंय. काय घ्यायला लागेल बघा आता, तर द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड काय घ्यायला लागेल बघा, व्हेरी फास्ट म्हणजे काय होते ती, अरायझिंग. इज अरायझिंग घ्यायला, हॅज बीन रायझन नाही, इज अरायझिंग वाढते. आणि इज का घ्यायला लागेल, कारण ते सिंग्युलर आहे. हॅज रायझन म्हणजे वाढून गेलेली असं होईल, ते नाहीये. आणि रायझन म्हणजे वाढत असते असं नाही, वाढत आहे. वाढत आहे असा पर्याय आपल्याला घ्यायला लागेल, कारण वाक्य काय होतं बघा या ठिकाणी, द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड व्हेरी फास्ट, तर इज अरायझिंग व्हेरी फास्ट असं म्हणायला लागेल आपल्याला, रायझेस पेक्षा पण. आणि शेवटचं वाक्य बघा, 20वा शेवटचं वाक्य आहे. हा, याच्यामध्ये बघा, अ पर्सन हु इट्स टू मच, जो मनुष्य फार जास्त खातो. खादाड. खादाडला काय शब्द इंग्लिश मध्ये, जो मनुष्य खूप जास्त खातो. काय वाटतं बघा बरं, चूज द राईट सबस्टिट्यूशन. हा व्होकॅब्युलरी बेस 1 वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे. तर जो जास्त खादाड असतो, खूप खायला त्याला आवडतं, काय वाटतं, तर ग्लटन शब्द आहे. ग्लटन म्हणजे खादाड. हा, खादाड आहे. हा, रेटिसेंट म्हणजे मितभाषी, जो कमी बोलतो त्याला रेटिसेंट म्हणतात. ओमनिवरस म्हणजे सर्वहारी, म्हणजे शाकाहारी मांसाहारी सगळं खाणारा. ओमनिवरस. कार्निवरस मांसाहारी, हर्बीवरस हर्ब खाणारा म्हणजे शाकाहारी म्हणूया त्याला. हा, ग्रासीवरस तृणभक्षी. असे वेगवेगळे शब्द आहेत. हा, रिव्हेलर म्हणजे रिव्हेल करणारा, हे नाही चालणार, तर तुम्हाला ग्लटन शब्द घ्यायला लागेल, 1 नंबरचा पर्याय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या सेटमध्ये 20 प्रश्न या ठिकाणी डिस्कस केले.
तुम्हाला स्पर्धा परीक्षेची जे काही आगामी परीक्षा आहे त्याचा उपयोग व्हावा या तळमळीने हे सगळे व्हिडिओ बनवले जात आहे. याला नक्की वॉच करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. आवडला व्हिडिओ तर नक्की त्याला लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करा. थँक्यू, बेस्ट लक.